हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युधिष्ठिराचा राज्याभिषेक. जय मिळाला तरीही युद्धामधील दोनही बाजूकडील महाभयावह संहाराने राजा युधिष्ठिर मनाने विचलित आणि बैचेन झाला. दाहक्रिया केल्यावर युधिष्ठिराला बरे वाटावे, अपावित्र्य नष्ट व्हावे अशा हेतूने पांडवांनी 1 महिना नगराबाहेर वास्तव्य केले. आता राजा युधिष्ठिर संन्यास घेऊन अरण्यात जाण्याची भाषा बोलू लागला. त्यावेळी राजा युधिष्ठिराला अनेक ऋषी भेटायला आले. त्यांनी युधिष्ठिराचे आपापल्या परी सांत्वन केले. व्यास, नारद, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी यांनी राजाला विशेष करून शांत करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याला शांती मिळेना. त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, माधवा, शोकामुळे दुःखी झालेला राजा युधिष्ठिर याचे तू सांत्वन कर. श्रीकृष्णाने राजाला यथोचित उपदेश केला. केशव राजाला म्हणाला की या युद्धात सर्व योद्धे क्षात्रधर्माला अनुसरून युद्ध करत वीरमरण प्राप्त झालेले आहेत. त्या सर्वांना वीरगतीने स्वर्गप्राप्ती झालेली आहे. यात तुला शोक करण्यासारखे काहीही नाही. त्यावेळी श्रीकृष्णाने राजाला संजयाची गोष्ट सांगितली. यानंतर व्यासमुनींनी राजा युधिष्ठिराला पुन्हा उपदेश केला. यानंतर श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला की आता शोक आवर आणि व्यासमुनी सांगत आहेत त्याप्रमाणे आपल्या बंधूंसह राज्य कारभार कर, प्रजेला न्याय दे, राज्याचा उपभोग घे. हेच राजा म्हणून आता तुझे उचित कर्तव्य आहे. अशा प्रकारे अनेकांनी समजवल्यावर राजा युधिष्ठिराचा शोक नष्ट झाला. त्याने विचार केला की आता मला युद्ध करून माझे राज्य मला परत मिळाले आहे. त्याची जबाबदारी पार पाडणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे. अशा विचाराने त्याने सर्वांसह हस्तिनापुरी प्रस्थान ठेवले. इकडे हस्तिनापुरी पांडवांचे पुरोहित धौम्य मुनी, विदुर आणि पांडवांचे अन्य सुहृद यांच्या देखरेखीखाली युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. हस्तिनापुरी राजा युधिष्ठिराचे प्रजेने मोठ्या आनंदाने उल्हासात जोरदार स्वागत केले. राज्याभिषेकाचा समारंभ सुरू झाला. पूर्वाभिमुख सोन्याच्या सिंहासनावर राजा युधिष्ठिर बसला. त्याच्यासमोर श्रीकृष्ण आणि सात्यकी यांना आदराने बसविण्यात आले. भीम आणि अर्जुन युधिष्ठिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसले. त्यानंतर एका बाजूला नकुल, सहदेव आणि कुंती बसली. दुसऱ्या बाजूला धृतराष्ट्र आणि गांधारी बसली. त्यानंतर कौरवांचे पुरोहित सुधर्मा, विदुर इत्यादी बसले. अन्य जणांना त्यांच्या अधिकाराप्रमाणे आसन व्यवस्था केली गेली. पुरोहित धौम्य मुनींनी मंत्रघोषात राज्याभिषेक सुरू केला. श्रीकृष्णाने स्वतः युधिष्ठिराला पांचजन्य शंखामधून पवित्र जलाने अभिषेक केला. त्यावेळी नगारे, ढोल, दुधुंबी इत्यादी वाद्यांचा गजर करण्यात आला. यानंतर वेद अध्ययन केलेल्या ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन केले गेले. यानंतर राजा युधिष्ठिराचा जय जयकार केला गेला. अनेकांनी त्याचे अभिष्टचिंतन करून उत्तम वस्तू भेट दिल्या. राजानेही सर्वांना दान केले. राजा युधिष्ठिराने सर्वांना संबोधून भाषण केले. आत्तापर्यंतच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्योद्गार काढले आणि भविष्यात असेच सहकार्य मिळावे अशी याचना केली. राजाने धृतराष्ट्राचा आदर केला. ते पित्याचे जागे असून सर्वांनी धृतराष्ट्राचा मान राखूनच राहावे, त्यांच्या हिताचे रक्षण करावे असे सांगितले. सर्वांना निरोप देऊन युधिष्ठिराने सर्वांची पाठविणी केली. नंतर त्याने भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, विदुर इत्यादींना योग्य प्रकारे राज्यकारभाराची जबाबदारी सोपवली. अन्य मंत्रीगणांची नेमणूक केली. मोठ्या सत्काराने आणि आदराने धौम्य गुरुजींना पौरजन पद दिले. यानंतर
युद्धात वीरमरण आलेल्यांच्या स्त्रियांचा सन्मान करून त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना अन्न, वस्त्रे, घर, अन्य वस्तू देऊन त्यांची योग्य व्यवस्था केली. अशा प्रकारे राजा युधिष्ठिर राज्याची व्यवस्था लावून मोठ्या आनंदाने कालक्रमणा करू लागला. हरिओम.